फ्रेंड्स, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आज आम्ही चाललोय डोंबिवलीला। आम्ही वसई रोड दिवा ट्रेनने जाणार आहे। तर आम्ही आता निघालोय। आमची 12:55 ची ट्रेन आहे वसईवरून आणि डोर वगैरे सगळं बंद करून आता जय पण बाहेर पडले। चला तर मग आपण बघूया आजचा व्हिडिओ कसा होतोय प्रवास आमचा। आम्ही विरारवरून डोंबिवलीला चाललो आहे, त्याच्यामुळे आम्ही आता विरार स्टेशनला पोहोचण्यासाठी ऑटो पकडली आहे आणि आम्ही आता इथे उतरलो आहे ऑटोमधून आणि आम्ही आता विरारवरून लोकल ट्रेन पकडून वसईला उतरू आणि वसईवरून आम्ही मेमो पकडून कोपरला उतरू। तर इथे आम्ही विरार स्टेशनला आलो आहे। 6 नंबर प्लॅटफॉर्मला उतरलो आहे कारण की तिकडे ब्रिजचं काम चालू आहे आणि 6 नंबरवरून आम्ही आता चाललो आहे। बघू आता कोणती ट्रेन भेटते। इथे 4 नंबरला एक चर्चगेट फास्ट ट्रेन लागली आहे, त्या ट्रेनने आम्ही जाणार आहे। वसई रोड स्टेशनला उतरणार आहे त्या ट्रेनने आम्ही। तर आम्ही आता चढलो आहे ट्रेनमध्ये। फारशी गर्दी नाही आहे आणि दुपारची वेळ आहे, प्लस आज संडे आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे। आम्ही आरामात इथे बसलो आहे आणि थोड्याच वेळात ट्रेन सुटेल इथून आणि ट्रेन इथून सुटलेली आहे। बाजूची बोरिवली ट्रेन होती ती पण सुटलेली आहे, पण ती स्लो ट्रेन आहे आणि आम्ही आता इथे उतरलो आहे वसई रोड स्टेशनला। ट्रेन यायला अजून 10 मिनटं आहेत आणि 6 नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही ब्रिज चढून आता 6 नंबर प्लॅटफॉर्मला चाललो आहे। 6 किंवा 7ला येईल आणि इथे आम्ही आता पोहोचलो आहे, पण ट्रेन लेट आहे। अजून ट्रेनची अनाऊन्समेंट झालेली नाही आहे आणि इथे एक मालगाडी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। मालगाडीचं नवीन इंजिन, एकदम ॲट्रॅक्टिव्ह असं इंजिन आहे हे। आत्ता न्यू मॉडिफाय केलेलं आहे हे इंजिन। आम्ही रेल्वन ॲपमधून ऑनलाईन तिकीट काढलं आहे ह्या ट्रेनचं। फक्त 15 रुपये तिकीट आहे एकाचं, वसई रोड ते दिवा। आणि इथे ट्रेन आता येते, अनाऊन्समेंट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे ट्रेनसाठी आणि काही लोक त्या साईडला पण जाऊन उभे आहेत जागा पकडण्यासाठी। बघू आता आम्हाला पण जागा भेटते की नाही, चान्स तर कमी वाटतं आहे पण कदाचित भेटेल, पण बघू आता। ह्या डोरला तर चढायला भेटत नाही कारण की उतरणाऱ्यांची खूप गर्दी आहे आणि डोर पण ह्या ट्रेनचं खूप लहान आहे, त्याच्यामुळे पॉसिबल नाही आहे। आणि आम्ही आता फायनली चढलो आहे ट्रेनमध्ये आणि आम्हाला विंडो सीट भेटली आहे। पण एक सांगते तुम्हाला, मी ह्या विंडोमधून आतमध्ये आले आहे कारण की डोरमधून पॉसिबलच नव्हतं। बट ट्रेन तशी खाली आहे, जर आरामात चढलं असतं तरी पण आरामात सीट भेटली असती, फक्त एवढंच की आम्हाला विंडो सीट भेटली नसती। आणि इथे तुम्ही बघू शकताय ट्रेनचं इंटेरियर, एकदम ऐसपैस ट्रेन आहे। खूप सारी मोकळी जागा आहे, इथे वॉश बेसिन आहे आणि इथे वॉशरूम आहेत, पण खूप स्मेल येतो आहे त्याच्यामुळे वॉशरूम क्लीन नाही आहेत ह्या ट्रेनचे, हे कळतं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्मला सगळे लोक चढलेले आहेत, प्लॅटफॉर्म पूर्ण खाली झालेला आहे आणि एकदम स्पेशियस अशी ही ट्रेन आहे। इथे लगेजसाठी पण जागा आहे आणि इथे डोरजवळ पण उभं राहायला वगैरे खूप स्पेस आहे, त्याच्यामुळे जरी गर्दी झाली तरी पण सगळी लोक आरामात उभे राहू शकतात। तुम्ही बघू शकता इथे पण डोरसमोर खूप सारी जागा आहे आणि दोन्ही सीटमध्ये पण पुरेशी जागा आहे जिथे आरामात लोक उभे राहू शकतात आणि आम्ही ही विंडो सीट पकडलेली आहे। ह्या ट्रेनचा नंबर आहे 61005 आणि 12:55चा टायमिंग आहे हिचा वसईवरून सुटण्याचा, पण ट्रेन 15 ते 20 मिनटं लेट आलेली आहे। बघू आता किती वेळात सुटते इथून
आपण दादरवरून पण जाऊ शकतो लोकलने डोंबिवलीपर्यंत, पण ही ट्रेन इझी पडते कारण की ही ट्रेन फक्त 5 स्टेशनच घेते आणि लवकरात लवकर पोचवते आपल्याला. आणि इथे ट्रेन चालू झालेली आहे, 5 मिनटंच थांबली इथे ट्रेन आणि सुटलेली आहे ट्रेन इथून. आरू इथे मस्त विंडो सीटला बसून एन्जॉय करते, बिस्किट खाते आहे. मी पण मस्त विंडो सीटला बसून एन्जॉय करते आहे. बाहेर ऊन आहे तरी पण विंडो सीटला बसल्यामुळे एवढं जाणवत नाही आहे. आणि बाजूने इथे एक मेल चालली आहे. बाहेरचं सुंदर असं निसर्ग सौंदर्य बघत आम्ही चाललो आहे, आमचा प्रवास चालू आहे. इथे पावसाळ्यासारखी हिरवळ नाही आहे, पण थोडीफार ग्रीनरी आहे आणि उंच उंच बिल्डिंग बघायला भेटतात इथे. थोड्याच वेळात आता इथे नेक्स्ट स्टेशन येईल आणि इथे जुचंद्र स्टेशन आलेलं आहे. 5 ते 6 मिनटातच स्टेशन आलेलं आहे. आणि बघू आता इथे किती लोक चढत आहेत. प्लॅटफॉर्म दुसऱ्या साईडला आलेला आहे, या साईडला आला नाही आहे. ट्रेन स्लो झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात थांबेल ट्रेन. इथे फारशी गर्दी दिसत नाही आहे, प्लॅटफॉर्मला तर कोणीच दिसत नाही आहे. आणि इथे फारसं कोणी चढलं नाही आहे, मोजून 1-2 लोक चढले आहेत आणि उतरणारे पण कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे ट्रेन अजून तरी खालीच आहे. पुढे बघू आता. आणि इथे वेफर वगैरे स्नॅक्स वगैरे विकायला आलेले आहेत, जसं गावच्या ट्रेनमध्ये येतात. चणे, शेंगदाणे, वाटाणे, चॉकलेट वगैरे पण विकायला आलेले आहेत इथे. एकदम गावच्या ट्रेनसारखं फील येतं आहे मेमो ट्रेनमध्ये पण. आणि आम्ही हे चिंचेचे गोळ्या घेतलेल्या आहेत. इथे भेळवाला पण आलेला आहे, पण आम्ही घरातून जेवण करूनच निघालो होतो, त्याच्यामुळे फारसं काही खायची इच्छा नाही आहे. थोडंफार स्नॅक्स वगैरे खाऊ आम्ही. आणि आता जे इथे मस्त मूवी बघत बसलेत, त्यांना बाहेरच्या निसर्गाशी काही देणं घेणं नाही आहे. आरू इथे गोळ्या खाते आणि मी मस्त व्हिडिओ बनवते. इथे बाहेरचं दृश्य एकदम छान वाटते. सगळीकडे उन्हामुळे सगळं सुकलेलं आहे, झाडं वगैरे, थोडीफार ग्रीनरी आहे, पण छान वाटते. इथे समोरून एक एक्सप्रेस ट्रेन येते, खूप स्पीडने आहे. ट्रेनचं स्पीड खूपच होतं, त्याच्यामुळे मला कॅमेरा पण आतमध्ये घ्यायला लागला कारण की खूप हवा येत होती. आणि आम्ही आता इथे 5 ते 6 मिनटातच नेक्स्ट स्टेशन म्हणजे कामन रोड स्टेशनला पोचलो आहे. बघू आता इथे किती लोक चढत आहेत. इथे पण ट्रेन थांबते आता, पण इथे पण चढणारे कोणीच नाही आहेत ना कोणी उतरणारा आहे. मला वाटतं आज संडे आहे, त्याच्यामुळे फारशी गर्दी नाही आहे. इथे पण ट्रेन 2 मिनटंच थांबली होती आणि आता ट्रेन इथून निघाली आहे कामन रोड स्टेशनवरून. एवढ्या कडक उन्हामध्ये पण आपल्याला इथे थोडंफार पाणी दिसतंय आणि इथे झाडं पण हिरवीगार दिसत आहेत आपल्याला. इथे पुन्हा एक काकी स्नॅक्स वगैरे विकायला घेऊन आलेले आहेत. 7 ते 8 मिनटातच इथे नेक्स्ट स्टेशन आलेलं आहे, खारबाव स्टेशन. आणि आता इथे लागते ट्रेन प्लॅटफॉर्मला. इथे पण प्लॅटफॉर्म अपोजिट साईडला आलेला आहे. इथे पण गर्दी दिसत नाही आहे प्लॅटफॉर्मला आणि उतरणारे पण कोणीच नाही आहेत. इथे दरवाजावर कोणीच उभे नाही आहेत. इथे पण ट्रेन 2 मिनटंच थांबली आणि लगेचच ट्रेन इथून निघालेली आहे. ट्रेन 15-20 मिनटं लेट झाली आहे, पण जास्त कुठे थांबत नाही आहे. ट्रेन एकदम स्पीडमध्ये चालली आहे, त्याच्यामुळे विंडोला बसून एकदम छान वारं येत आहे.
खारबाव स्टेशन सोडल्यानंतर 10 मिनटातच इथे नेक्स्ट स्टेशन आलेलं आहे भिवंडी रोड. आणि इथे ट्रॅक चेंज करते ट्रेन, त्याच्यामुळे खूप स्लो झाली आहे आणि आता थोड्याच वेळात इथे पोहोचेल प्लॅटफॉर्मला ट्रेन. आणि ट्रेन आता भिवंडी रोड स्टेशनला पोहोचली आहे. सगळे प्लॅटफॉर्म लेफ्ट साईडला आले होते, पण हे स्टेशन राईट साईडला आलेलं आहे. बघू आता इथे कितीशी गर्दी आहे. अजून तरी दिसत नाही आहे प्लॅटफॉर्मला गर्दी. पुढे बघू. पण बाकी स्टेशनच्या कम्पेअरने ह्या स्टेशनला थोडीफार गर्दी दिसते. चढणारे पण लोक खूप सारे दिसत आहेत इथे. पण आमचं नेक्स्ट स्टॉप आहे कोपर स्टेशनला आम्ही उतरणार आहे, जे ह्याच्यानंतर 5 ते 10 मिनटामध्येच येईल. त्याच्यामुळे गर्दी झाली तरी फारसा फरक पडणार नाही आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता थोडी गर्दी झालेली आहे ट्रेनला. इथे खूप सारे लोक चढलेले आहेत. पण आम्ही आता नेक्स्ट स्टॉपला उतरणार आहे. कोपर स्टेशनला मी उतरणार आहे, जे 10 मिनटामध्येच येईल. आणि डोंबिवलीला जायचं आहे आम्हाला. दिवाला पण आम्ही उतरू शकतो, पण दिवा थोडा लांब पडेल. आणि कोपरला उतरलं तर आम्ही लवकर पोहोचू, कारण की ही ट्रेन दिव्याला कोपरपासून 20 ते 25 मिनटं घेते पोचायला. त्याच्यामुळे आम्ही कोपरला उतरूनच जाणार आहे दिव्याला. आणि आता निघाली ट्रेन इथून भिवंडी रोड स्टेशनवरून निघाली आहे ट्रेन. त्याच्यामुळे आम्ही आता दरवाजात चाललो आहे. बॅग वगैरे घेऊन आम्ही दरवाजात उतरायच्या तयारीत आहे. खूप लोक उतरणारे आहेत कोपरला. आता 2 वाजलेत आणि मला वाटतं 10 मिनटामध्ये म्हणजे 2:10पर्यंत ट्रेन पोचेल कोपर स्टेशनला. आणि बरोबर 10 मिनटामध्ये म्हणजे आता 2:10 झालेत आणि 10 मिनटामध्ये आम्ही इथे कोपर स्टेशनला उतरलो आहे. आणि इथे आम्ही ब्रिज चढून चाललो आहे दुसऱ्या प्लॅटफॉर्मला. आणि तिकडून आम्ही लोकल ट्रेन पकडणार आहे. कल्याणला किंवा डोंबिवली कोणती पण भेटेल ती लोकल आम्ही पकडून डोंबिवलीला उतरणार आहे. आम्ही त्या समोरच्या प्लॅटफॉर्मला उतरलो होतो आणि ब्रिज चढून आम्ही आता इकडच्या प्लॅटफॉर्मला आलो आहे. आणि इकडे परत आम्ही खाली उतरून रोडवरून जाणार आहे लोकल पकडण्यासाठी, कल्याण किंवा डोंबिवलीला जाणारी. कारण की इथे बघू शकता तुम्ही कल्याण लागलेली आहे. 4 मिनटात ट्रेन येईल. कल्याण डोंबिवली ट्रेन खाली असतात, त्याच्यामुळे आम्ही त्याच ट्रेनने जाणार आहे. आणि इथे आम्ही पोचलो आहे आता कोपर स्टेशनला आणि थोड्याच वेळात आता ट्रेन येईल. तर तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू आता लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.